मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली अर्जुनने जे काही लिहिलेलं असतं डायरीमध्ये ते वाचत असते. अर्जुनने त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही माझ्याबरोबर एका रूममध्ये राहताय. विश्वासाचं काय आणि माझी बायको म्हणून केलेल्या प्रत्येक उपवासाची, केलेल्या व्रताची, त्याचबरोबर प्रार्थनेची किंमत कशी करायची मिसेस सायली? या अनमोल गोष्टींची मी किंमत कशी करू? तुम्ही दिलेल्या प्रेमाला, मायेला मी किती रुपयाचा प्राइस टॅग लावू? तुम्ही किती सहजपणे हॉस्पिटलचा हिशोब केलात, पण माझ्या जगण्याचा हिशोब खूप कठीण करून ठेवलाय तुम्ही मिसेस सायली. आणि अजूनही तुम्हाला हवं असेल तर पण हॉस्पिटलचा हिशोब करू. तुम्ही मला ट्रीटमेंटवर केलेला खर्च सर्व परत कराल, पण मी तुमचं हे सगळं पेमेंट कसं करू? मी तर नेहमीच तुमच्या कर्जात बुडालेलो राहील, कारण तुमच्या एवढ्या सुंदर मनाचं पेमेंट करण्या एवढा मी श्रीमंत नाही. आता असं अर्जुनने सगळं काही त्या डायरीमध्ये सायलीबद्दल लिहिलेलं असतं. तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात की अर्जुन मला किती चांगलं ओळखतोय आणि माझ्याबद्दल किती काय लिहिलं आहे त्याने. नंतर आता सायली कॉफी बनवते आणि लगेच अर्जुनकडे बाहेर घेऊन येते. तर अर्जुन आता झाडाखाली बसलेला असतो. तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच सायली तेथे येत सर कॉफी घ्या असं म्हणते. अर्जुन आता तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तर सायलीला खूप वाईट वाटतं. ती आता जायला निघते आणि पुन्हा माघारी वळून त्याला म्हणते की सर, तुम्ही लिहिलेली ती डायरी मी वाचली आहे. तुम्ही मला माफ करा, माझं चुकलं. मी असा हिशोब करायला नको होता. मला दुखावण्यासाठी तसं मी केलंच नव्हतं आणि तुम्हाला ह्या सगळ्याचा एवढा त्रास होईल हेही माझ्या लक्षात नाही आलं. फक्त मनापासून एवढंच वाटलं होतं की माझं तुमच्यावर ओझं व्हायला नको. पण माझ्या हे लक्षात आलंच नाही की काही कर्ज ही फेडण्यासाठी नसतातच, त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहायचं असतं. तुम्ही ऐकताय ना माझं बोलणं? तेव्हा अर्जुन असं करतो. तेव्हा आता सायली पुढे म्हणू लागते, सर तुम्ही एकदाच माझ्या जागी येऊन पहा, विचार करा. तर आता सायली त्याला रिक्वेस्ट करते की माझ्यावरचा राग तुम्ही सोडा, पण अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तर सायली आता नाराज होऊन तेथून जाते आणि मागेसारखी अर्जुनकडे पाहत असते. अर्जुनचं तिच्याकडे लक्ष नसतं. तर सायली पुढे पाहते, अर्जुन मग तिच्याकडे पाहू लागतो. तर आता सायली जेव्हा इकडे घरात येते तेव्हा कल्पना अस्मिताला सांगत असते की अगं, प्रतिमाचा फोटो जो पॉलिश करायला दिलाय माणसाला फोन कर, कारण तो बोलला होता 2 दिवसात देतो म्हणून. अस्मिता कंटाळा आलाय असं म्हणते आणि पुढे कल्पनाला सांगते की तो म्हणालाय ना 2 दिवसात देईल, मग देईल ना, कशाला फोन करायला हवा. तर आता कल्पना म्हणते, काय ग, त्यात सुद्धा तुझा आळशीपणा, नेहमी आपला कंटाळा करत असतेस कामाचा. विमला, आपण एक काम करूयात, आपण ती फ्रेम आल्यावर पुन्हा भिंतीवर लावून टाकू. तर आता पूर्णा आजी म्हणतात, नको, ती फ्रेम आल्यानंतर चांगल्या कापडात गुंडाळ आणि स्टोर रूम मध्ये ठेवून द्या. तेव्हा कल्पना विचारते, पूर्णा आजी, अहो ती प्रतिमाची फ्रेम आहे. तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात, जर तो फोटो भिंतीवर लावला तर मी तिच्याबरोबर नजर कशी मिळवू शकते. तेव्हा आता कुणाला काही समजत नाही. तर पूर्णा आजी म्हणतात, आज सकाळी प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती. तिच्या तन्वीला या घरची सून बनवीन असं मी ठरवलं होतं, परंतु ते मानाचं स्थान मी आता तिला देऊ शकले नाही. आता जेव्हा प्रतिमा पुन्हा येईल तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ, म्हणूनच मला तिच्या फोटोसमोर उभी राहण्याची सुद्धा लाज वाटतीये. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, अर्जुनने मनमानी केली आणि पूर्णा आजी तुला मान शर्मेने खाली घालावी लागली. त्यावरती कल्पना म्हणते की अहो पूर्णा आजी, पण गेले कित्येक वर्ष झाले प्रतिमाचा फोटो याच भिंतीवर आहे, मग तुम्हाला आजच असं का वाटतंय? तर आता पूर्णा आजी म्हणतात, प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती तेव्हा ती मला म्हणाली, माझ्या मुलीला या घरात मानाचं स्थान दे आणि तोच तिचा हक्क आहे. म्हणूनच सकाळपासून माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मी प्रतिमाच्या मुलीला माझ्या घरची सून करून घेऊ शकले नाही, त्यामुळे मला आता खूप वाईट वाटतंय. तेव्हा आता ही सायलीसारखी तुझ्या समोर असेल मग तू विसरणार तरी कशी, असं रागातच अस्मिता म्हणते. तेव्हा कल्पना तिला चांगलीच सुनावते की गप्प बस, मध्ये बोलू नकोस. तर आता पूर्णा आजी म्हणतात, त्याने काय होणार आहे कल्पना, अस्मिता गप्प राहिली तरीही सत्य परिस्थिती बदलणार आहे का? कारण ही मुलगी घरात आली आणि मी प्रतिमाला दिलेला शब्द तीच पूर्ण करू शकले नाही, असं सायलीकडे रागात पाहत पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा आता विमला आणि कल्पना पूर्णा आजींना समजावू लागतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की असंच आहे, मला आता कित्येक दिवस झाले प्रतिमा सापडत नाही, याचं कारण हेच असेल, ती नाराज आहे आणि मला कुणी काही सांगायची गरज नाही, कारण ही मुलगी आपल्या घराचा आणि अर्जुनचा सत्यानाश करणार आहे.
तेव्हा ह्या मुलीमुळेच माझ्या अर्जुनला धोका आहे असं आता पूर्णाजी रागातच म्हणतात. हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सायली विचारू लागते, नक्की काय झालंय पूर्णाजी, माझ्यामुळे कसा धोका असू शकतो? तेव्हा तुझ्याशी लग्न केलं मगच तुझ्या आश्रमाची केस तो लढायला लागला आणि मग त्याला तोटा होऊ लागला. त्या केसनंतरच तो लगेच किडनॅप झाला आणि ते कमी होतं की काय लगेच हा चाकू हल्ला झाला. तेव्हा आता हा चाकू हल्ला तर सायलीवर झालाय असं कल्पना म्हणते. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, याचाच अर्थ असा आहे की या सगळ्याचा संबंध तिच्याशी आहे, त्या केसशी आहे. पण आता हिच्यामुळे जो अर्जुनवर हल्ला होईल जीव घेणार नसेल हे कशावरून? तर आता अस्मिता मनातल्या मनात विचार करू लागते की बरं झालं मी सांगितलेलं सगळं काही पूर्ण आजींना आता समजलं आहे. त्यानंतर आता कल्पना म्हणते, पूर्ण आई तुम्ही हे काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी समजतं का? त्यावरती ही मुलगी या घराच्या मुळाशी उठली आहे. तर रागातच पूर्ण आजी म्हणत, अगं प्रतिमा स्वप्नात येऊन मला हेच सांगण्याचा प्रयत्न करतीये, आता माझ्या घराला नातवाला मी ह्या मुलीपासून कशी वाचवू? तर आता रागातच पूर्ण आजी तेथून जातात. तर आता अस्मिता म्हणते, देवा आमच्या अर्जुनला सुखरूप ठेव रे बाबा, त्याच्या बायकोमुळे त्याला काहीही होऊ देऊ नको. तर आता कल्पनाला तिचा खूप राग येतो, ती तिला पुन्हा एकदा सुनावू लागते. त्यानंतर आता अस्मिता तेथून जाते आणि लगेच प्रियाला फोन करते. तेव्हा आता प्रिया विचारते, काय झालं अस्मिता? अस्मिता म्हणते, आता पूर्ण आजीच्या मनात मी काय काय भरवलंय तुला माहीत नाही. पूर्ण आजीने सायलीला खरंच खूप झापलं. आश्रमाची केस सायलीमुळेच अर्जुनने घेतली, त्यामुळे अर्जुनच्या जीवाला धोका होऊ शकतो. कसलं सॉलिड सायलीला सुनवलंय ना हे तुला माहीतच नाही. त्यावरती आता प्रिया म्हणते की हो का? आता असं म्हणून ती खूप चिडते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की ह्या मुलीने ना घोळ घातलाय, कारण आता अर्जुन आश्रमाची केस अजून जोमाने लढेल. तर आता तेवढ्यातच एक मुलगा तेथे येतो आणि एक्सक्यूज मी, तुम्ही तन्वी किल्लेदार का असं विचारतो. तेव्हा आता फोनवर बोलतानाच प्रिया म्हणते की अस्मिता मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा तुम्ही सेल्समन वाटताय असं रागातच इकडे प्रिया म्हणते. त्यावरती तो म्हणतो, अहो थांबा जरा. तर आता प्रिया म्हणते, मी आरडाओरडा करेल, तुम्ही अगोदर बाहेर निघा, नाहीतर मी तुमची कंपनीकडे तक्रार करेल. तेवढ्यातच रविराज, सुमन आणि नागराज तेथे येतात. तेव्हा आता रविराज म्हणतो, तन्वी जरा थांब अगं, श्वास घे, म्हणजे त्यालाही बोलायची संधी मिळेल. आता प्रिया म्हणते, बाबा हा पहा ना सेल्समन घरात आलाय आपल्या डिरेक्ट. त्यावरती आता रविराज म्हणतो, तो सेल्समन नाही आहे, हा विपुल आहे. मी तुला म्हटलं होतं ना की त्याला मी पाहायला बोलवणार आहे तुला. तेव्हा आता सुमन म्हणते, म्हणजे? तेव्हा रविराज म्हणतो, हो तेच. तेव्हा आता सुमन लगेच म्हणू लागते, मी मस्त इडल्या केल्या आहेत आणि त्या चटणीला वरून डाळीची फोडणी दिली आहे. नागराज म्हणतो, अगं गप्प बस, काय रेसिपी सांगत बसलीस त्याला काही घरी जाऊन चटणी करायची आहे का? तेव्हा रविराज म्हणतो, अरे गप्प बसा रे. असं म्हणून तो विपुलला म्हणतो, तुम्ही दोघेही आज बाहेर ब्रेकफास्ट करण्यासाठी जा. तेव्हा प्रिया लगेच नाटकं करू लागते, म्हणते की मला खूप क्लासचा अभ्यास आहे. तर आता नागराज म्हणतो, जा म्हटलोय ना तुला एकदा, जा जा. आता ती विपुल बरोबर कॉफी पिण्यासाठी बाहेर जाते. तिकडे सायली ही खूप नाराज असते. तेव्हा कल्पना आणि विमला तिला समजावत असते, पूर्ण आजीचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नकोस, ते असं बोलतात, त्यांच्या मनात तसं काहीही नसतं. परंतु आता सायली कल्पनाला विचारते, जेव्हा बाबा तुमच्यावर चिडतात तेव्हा तुम्ही त्यांचा राग कसा घालवता? कल्पना विचारते, तू या ट्रिकमुळे आता पूर्णाजींचा राग घालवणार आहे का? तेवढ्यातच आता अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, मी इथे कप ठेवला आहे, मी माझ्या रूममध्ये आहे. तेव्हा कल्पना आणि विमलाला समजतं की सायली आणि अर्जुनमध्ये काहीतरी बिनसलंय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली कान पकडते, मी माफी मागते. तर अर्जुन म्हणतो, हे पहा मिसेस सायली, माझ्यामुळे घरच्यांबरोबर तुम्हाला खूप खोटं बोलावं लागतंय आणि त्याचं कर्ज माझ्या डोक्यावर आहेच. तेव्हा सायली आता ओठाबशा काढू लागते आणि म्हणते, सर माफ करा ना प्लीज, हवं तर तुम्ही मला गडबड घोटाळा देखील म्हणा. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब